नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। सोलापूर येथे जनता संघर्ष न्यूज आयोजित 10वी-12वी गुणवंत विद्यार्थी व समाज उपयोगी संस्थांचा गौरव सोहळा संपन्न। सोलापूर येथे जनता संघर्ष न्यूज आयोजित इयत्ता 10वी-12वी गुणवंत विद्यार्थी सत्कार व समाज उपयोगी संस्था संघटनांचा सन्मान सोहळा 2026 हा भव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। शिक्षण, समाजसेवा व मानवतेचा गौरव या सोहळ्यात करण्यात आला। या कार्यक्रमास पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, प्राचार्य डॉक्टर नसीमा पठाण, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे, गिरजा महिला सहकारी संस्थेच्या अध्यक्षा शुभांगी दर्गो पाटील आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी, समाज उपयोगी संस्था संघटना व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मानचिन्ह आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वाक्षरीची प्रतिकृती असलेले विशेष पेन देऊन गौरव करण्यात आले। या कार्यक्रमाची सुरुवात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आले। यानंतर जनता संघर्ष न्यूज चॅनलचे संपादक सिद्धार्थ भडकुंबे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। सिद्धार्थ भडकुंबे व लक्ष्मी नागणसुरे यांनी स्वागत गीत सादर केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व निवेदन नर्मदा कनकी यांनी केले। उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल, फेटा, गुलाबपुष्प आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वाक्षरीचे विशेष पेन देऊन सन्मान करण्यात आले। या प्रसंगी रॉबिनहूड आर्मी अक्कलकोट, रशीद खिस्तके, प्रयास फाउंडेशन सोलापूर अध्यक्ष साजन हावळे, क्रांतीवीर भगतसिंग युवा प्रतिष्ठान अध्यक्ष दशरथ काळे, संस्कार संजीवनी फाउंडेशन आश्रम हगलूर परमेश्वर काळे, रणसम्राट बहुउद्देशीय सामाजिक संस्था विजापूर रोड मिलिंद ठोंबरे, एमजे प्रथम मानवसेवा संस्था मोहन ताला कोल्हूल, एमके फाउंडेशन सोलापूर संस्थापक महादेव कोगनुरे, सुचंद्र मागासवर्गीय चॅरिटेबल ट्रस्ट सोलापूर संस्थापक शीलरत्न चंद्रकांत गायकवाड, संजीवनी महिला मंडळ सोलापूर संस्थापिका संजीवनी गायकवाड पंडागळे, BS फाउंडेशन सोलापूर संस्थापक अनवर तांबोळी, मैत्री सोशल फाउंडेशन सोलापूर विनायक साळुंके आदी संस्थांचा व मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला। तसेच अनन्या कुलकर्णी, स्वरा पाटील, प्रणव धुमाळ, प्रज्ञा प्रसन्न, वैभवी हिरेमठ, सौरभ बनसोडे, प्रणया साळुंके, सर्वेश एकबोटे, वैष्णवी बाडकर, अनुष्का ऐवाळे, असावरी खारे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच किरण बनगर यांची पॉलिटेक्निक कॉलेज सोलापूर कॅम्पस निवड झाल्याबद्दल, पूजा हर्डीकर यांची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल, तसेच पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे अशोक सोनकंटले यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमास पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे, सारा न्यूज चॅनलचे संपादक डॉक्टर राम हुंडारे, पत्रकार निलेश डांगे, अमोल कुलकर्णी, नागेश पासकंटी, विजयकुमार झुंजा, गिरमल्ला गुरव, संतोष धोत्रे, सीताराम गायकवाड आदींसह विविध सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। काम केलेलं नाही पण त्याची मास्टर नाही आहे असं एक क्षेत्र तुम्हाला सापडणार नाही जगाच्या पाठीवर ही सिम्बॉल ऑफ नॉलेज रिमेंबर। त्यामुळे ही क्षमता हे त्याचं जो प्रचंड संघर्ष आहे तुम्ही डोळ्यासमोर ठेवा। आणि आजच्या प्रोग्रामचं महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही जातीचा धर्माचा पंथाचा समूहाचा हा प्रोग्राम नव्हता। त्यामुळे तीन ऑब्झर्वर रिमेंबर मी खूप चांगलं लक्ष देतो कोणत्याही त्या पद्धतीचा जातीचा समूहाचा पंथाचा हा आजचा समारंभ होता। त्यामुळं
सिद्धार्थचं मी अगदी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. आणि केवळ शहरी भागातल्या लोकांना त्यांनी बोलवलेलं नाही आहे, त्यांनी ग्रामीण भागातल्या लोकांना सुद्धा बोलवलं. त्यांनी चांगलं काम करतायत. ज्यांचं काम जनमानसांसाठी सोसायटीचा आणि त्यांची तोच घेणं, त्यांचं कौतुक करणं आज महत्त्वाचं होतं. त्यामुळं सिद्धार्थ तुमचं संपूर्ण ज्यांनी हे अरेंजमेंट केली, आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. कौतुकास पात्र आहात, कारण तुम्ही सगळ्यांचा चांगला सुवर्णमंत्र साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आमचं पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं अभिनंदन. विद्यार्थ्यांना एवढंच सांगणं आहे की शिकत राहा, नंतर संघटित व्हा आणि आवश्यक वाटेल तिथे संघर्ष करा. विनाकारण ही माझं असं म्हणणं आहे. अँड माझं असं त्यांना म्हणणं आहे, विद्यार्थ्यांना सेट युअर अम्बिशन ॲट स्टार्ट देन युअर अचिव्हमेंट. उद्देशाने आपण सगळेजण प्रयत्न करतो. खरं तर तुम्हाला बघून मलाही माझ्या 10वी-12वी परीक्षेची आठवण येते की त्यावेळेस की आपण मेहनत करून मी खरं तर 10वी झाले, त्यानंतर 12वी सायन्समधून नंतर मेडिकलला प्रवेश केला. आणि म्हणजे मी माझं BA-NS कंप्लीट झालं पोद्दार मेडिकल कॉलेज वरळी मुंबई. आणि त्यानंतर मी UPSC MPSCचा अभ्यास करत होते आणि त्यानंतर MPSCमधून सिलेक्ट होऊन मी DYSP पदावरती 2011ला उत्तीर्ण झाले. आणि त्यानंतर आता जवळपास 15 वर्ष होत आहेत मी पोलीस सर्व्हिसमध्ये आहे. तर या दरम्यान मी लातूर, सोलापूर, ठाणे ग्रामीण, मुंबई यासारख्या ठिकाणी काम केलं. आणि आत्ता मी 1 वर्षापासून जवळपास सोलापूर शहरामध्ये DCP क्राईम आणि SB म्हणून कार्यरत आहे. तर या निमित्ताने मला हेच आपल्या सर्वांना सांगावंसं वाटतं की आपल्या जीवनाची घडी बसवण्यासाठी आपण कुठल्याही बॅकग्राऊंडमधून का असेना, कुठल्याही समाजातून का असेना, कुठल्याही शहरातून, कुठल्याही गावातून का असेना, शिक्षण हे एकच असं माध्यम आहे. तुम्हाला सर्वांना माहिती असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो जे पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. तर या सर्वांची पहिली स्टेप आहे की आपलं शिक्षण. अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.